राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल. तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवं. बुद्धिबळाच्या इतिहासातल्या अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतिम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळ क्षेत्राचा मागोवा घेत हे पुस्तक बुद्धिबळाच्या जगाची एक रोचक सफर घडवतं. बॉबी फिशर, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसनपासून गुकेश हम्पीपर्यंत नानाविध खेळाडूंची भेट घडवणाऱ्या रघुनंदन गोखले लिखित 64 घरांच्या गोष्टी या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. 64 घरांच्या गोष्टी या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ बुद्धिबळपटू, प्रशिक्षक आणि पत्रकार रघुनंदन गोखले हे आज आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याशी संवाद साधतायत बुद्धिबळ खेळाडू प्रशिक्षक जयंत गोखले. एक आगळं वेगळं पुस्तक आपल्या सगळ्यांच्या समोर उद्या सादर होतंय आणि या पुस्तकाचे लेखक आहेत श्री रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि माझे प्रशिक्षक, जे स्वतः अत्यंत उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू देखील आहेत आणि होते आणि पत्रकार देखील ते आहेतच. तर ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी थोडीशी माहिती जाणून घेण्यासाठी आणि वाचकांना त्या पुस्तकामध्ये नक्की काय आहे, त्याचे प्रयोजन काय आहे, या संदर्भात काही गप्पा गोष्टी करण्यासाठी आज आपण त्यांना इथे बोलावलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. तर हे पुस्तक आता कसं आलं, काय आलं, ह्याची अत्यंत खूप छान रंजक गोष्टच आहे. म्हणजे मी स्वतः त्यांचा शिष्य असल्यामुळे अनेक वर्ष मी त्यांना जवळून बघतोय आणि हे पुस्तक येईल असं आमच्या कधी मनात देखील नव्हतं. ते अत्यंत नियमित लेख लिहायचे आणि पत्रकार देखील ते होतेच. म्हणजे विविध सामन्यांच्या डावांचं वर्णन ते करायचे, ज्याला आपण प्रत्येक खेळाचं, प्रत्येक फेरीचं रिपोर्टिंग असं आपण म्हणतो. तशा त्यांनी मला वाटतं शेकडो टुर्नामेंट त्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे. अगदी साध्या राज्य पातळीपासून ते ऑलिम्पियाडपर्यंत आणि इव्हन कास्पारोव्ह आनंद यांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या मॅचचं देखील त्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि ते सर्वच वाचकांना, खेळाडूंना आणि जाणकार खेळाडूंना देखील खूप भावलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना लेखनाची आवड होतीच. परंतु लोकसत्तानी ह्या सगळ्या लेखांचं संकलन करून एक अत्यंत सुंदर पुस्तक आपल्यासमोर आणलेलं आहे. तर ह्या पुस्तकाच्या संदर्भात म्हणजे हे पुस्तक होईल का, किंवा कसं होईल, काय होईल, मला खात्री आहे, मी रघुनंदन सरांना पहिल्यापासून ओळखतो, अशी आम्हाला बिलकुल आशा नव्हती. परंतु जेव्हा हे पुस्तक यायचं असं निश्चित झालं तेव्हा मात्र काही काही गोष्टी व्यवस्थित अजून कराव्या लागल्या. तर त्या संदर्भात मी त्यांना विचारू इच्छितो की ह्या लेखांचं पुस्तक जेव्हा करायचं ठरलं त्याला त्यामध्ये काही बदल केले गेले, काही लेख बदलले गेले का, त्यांनी अजून त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी टाकल्या? मुख्य म्हणजे गुकेश वर्ल्ड चॅम्पियन झाला नुकताच आणि त्यामुळे एक त्याच्याविषयीचा लेख मी लोकसत्तात लिहिला. राजहंसच्या डॉक्टर बोरसेने सांगितलं मला की तो आपण घेऊया सुरुवातीला, म्हणजे जगज्जेते पदाच्या वारीनीच सुरुवात होईल आपल्या पूर्ण लेखांची. आणि त्यानंतर एक मी मागच्या वर्षी 23च्या दिवाळी अंकात लिहिला होता एक लेख लोकसत्ताच्या, आणि तो मोठा होता त्यामुळे तो कितपत घेता येईल, पण राजहंसने ठरवलं तो पण घ्यायला हवा. त्याचं नाव होतं आणि बुद्धिबळ तरुण झालं, आणि तो त्यांनी सगळ्यात शेवटी घेतला. असे हे सोडले तर 53 लेख मी लिहिले होते लोकसत्तासाठी. गंमत म्हणजे 2023 साल असं होतं की 1 जानेवारीला रविवार होता आणि 31 डिसेंबरला पण रविवार होता. म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की 52 रविवार असतील, पण मला 53 रविवार लिहायला लागले. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, आता आपण लिहायचं ठरवलं, पण विषय काय करणार, जे मला गिरीश कुबेराने सांगितलं होतं त्याची पण एक गंमत सांगतो तुम्हाला. या लेख कसे लिहायला सुरुवात केली. माझा भाचा ऑस्ट्रेलियातनं आला होता इथे, त्याचं नाव पिनाकिन, आणि तर त्याच्याबरोबर तो कुबेरांचा मित्र आहे. तर त्याच्याबरोबर मलाही कुबेरांनी सांगितलं, मी आणि माझी मिसेस अनुपमा आम्ही जेवायला गेलो तेव्हा मी असे काही किस्से सांगत होतो बुद्धिबळाच्या संदर्भातले.
तर गिरीश कुबेर मला म्हणाले की तुम्ही पुस्तक का लिहित नाही याच्यावर. तर त्याबरोबर मी उडालोच की मी लेख वगैरे लिहित होतो, पण 200-300 पानाचं पुस्तक मी एवढा पेशन्स माझ्याकडे नाही, असं त्यानं म्हटलं. माझ्या मिसेस म्हणाली, आम्ही सांगून थकलो आहे ना, हे लिहित नाहीत, आता काय करायचं. तर कुबेर म्हणाले तुम्ही लेख मला लिहा, मग त्याचं पुस्तक करायचं की नाही आपण नंतर ठरवता येईल. मी म्हटलं हे वर्षभराची कमिटमेंट बघूया आपण. आणि मी त्यांना म्हटलं पायलट म्हणून मी एक लेख देतो तुम्हाला. तर पायलट म्हणून मी त्यांना एक शहाणे खेळबेड नावाचा एक लेख लिहून दिला. तर ते खूपच इम्प्रेस झाले त्या लेखाने. तो पहिला लेख म्हणजे आता या पुस्तकातला दुसरा लेख आहे. आणि तो लेख वाचल्यावर ते म्हणाले काही नाही, या प्रकारे तुम्ही लिहित असाल तर सगळ्यांना आवडेल. आणि ही लेख मला सुरू झाली. नाही, आता हे बरोबर आहे. गुकेशपासून तुम्ही सुरुवात केली आणि ती चांगलीच सुरुवात झाली. परंतु हे पुस्तक म्हणजे पुस्तक असं नाही, परंतु हे सर्व लेख आम्ही वाचलेले आहेत. आणि ह्या पुस्तकामध्ये गुकेश बरोबरच अगदी भारतातला एक हिरा मीर सुलतान खान यांच्यावरती पण तुम्ही लेख लिहिलेला आहे, की ज्या काळात त्यांना काही नाव नव्हतं आणि अनेक बुद्धिबळ खेळाडूंना कल्पना आहे, की तो एक साधा नोकर म्हणून तिथल्या संस्थानिकांकडे कामाला होता, परंतु त्याच्यात असामान्य बुद्धिमत्ता होती. तर त्या असामान्य बुद्धिमत्तेला देखील तुम्ही ह्या लेखाद्वारे सगळ्यांच्या समोर आणलत. ही खूप चांगली गोष्ट केली. तर असे अनेक विविध वैशिष्ट्यपूर्ण लेख या पुस्तकात आहेत आणि त्याच्यामुळे पुस्तक खूपच मनोरंजक झालेलं आहे. पण तरीसुद्धा हे लेख कसे निवडावे, कसे लिहावे अशी तुमची काही कल्पना होती का? मला याच्यात खूप वेळा असं व्हायचं की काय लिहावं असा विचार करत असताना माझी एखादी फॉरेन टूर यायची. मग मला 4-5 लेख लाईनीत लिहायला लागायचे, कारण खंड तर पडता कामा नये. मग माझी मिसेस किंवा तुमच्यासारखे माझे शिष्य मला वेगवेगळे विषय सुचवायचे. मग मी ते 4-5 लेख लिहून पाठवून द्यायचो लोकसत्ताकडे. मग माझी टूर करून मी परत यायचो, तोपर्यंत लेख छापून यायचे. पण लोकसत्ताचे विशेषतः मला पंकज भोसले, लता दाभोळकर यांचे आभार मानले पाहिजेत, की त्या लोकांनी अतिशय उत्कृष्ट हेडिंग्स दिली. इवन 64 घरांच्या गोष्टी. आता हे सुद्धा इतकं सुंदर नाव आहे की हे बुद्धिबळाचं आहे, लोकांना न सांगता लक्षात येतं. बरोबर. नंतर त्यातली काही हेडिंग सांगतो मी, की त्याच्यात बुद्धीच्या बळाची बहुप्रज्ञा हे एक हेडिंग आहे. नंतर दुसरं सांगायचं तर शहाणे खेळवेड हे एक आहेच. नंतर मानसिक युद्ध म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ह्याला कसं ते खेळतात. चित्रपटातील बुद्धिबळ हा देखील विषय हां, तुम्ही चांगला चित्रपटातील बुद्धिबळ हा तर लेख वाचल्यावर मला इतक्या लोकांची पत्र आली आणि मी त्यात यूट्यूब लिंक पण देत असे. काय झालं की सगळ्यात पहिला जे उदाहरण आहे त्यातलं एक रशियन आहे, चेसवर मूकपट होता त्याकाळी 1925 सालचा, म्हणजे आता त्याला 100 वर्ष झाली बरोबर आपली. पण त्या चित्रपटात साक्षात कॅपाब्लांका, मार्शल ज्यांची नावं आपण ऐकले, ज्यांचे गेम बघून आम्ही मोठे झालोत, असे खेळाडू प्रत्यक्ष दिसतात तुम्हाला. कॅपाब्लांकानी तर प्रत्यक्ष काम केलं आहे त्याच्यात. त्याची स्टोरी पण अशी वेगळी आहे. काय स्टोरी माहिती आहे का, की एक तरुण आणि तरुणी दोघांचं खूप प्रेम असतं, रशियन मॉस्कोमधले. आणि तिच्या हळूहळू लक्षात येतं की ह्याला बुद्धिबळाने वेडं केलं आहे. म्हणजे साधा तो तिला येतो प्रपोज करायला आणि अंगठी तिच्या हातात देतो, तर खाली एक त्याच्या चादर असते, त्या चादरीवर चेससारख्या चौकड्या असतात. बुद्धिबळाच्या चौकड्या असतात, तर तो त्याच्यावरच पीसेस ठेवायला लागतो. अशा काही गोष्टी गमतीच्या आहेत. आणि मग ती त्याला झिडकारून टाकते. ती म्हणते माझ्यापेक्षा तुला बुद्धिबळ प्रिय आहेत, मग तुला मी नाहीच करत तुझ्याशी लग्न. आणि मग तो ठरवतो की आता आपण बुद्धिबळ सोडून द्यायचं. म्हणून तो चेस सेट घेतो आणि नदीत टाकून देतो मॉस्कोला जाऊन, आणि परत येतो खिन्न झाले असतो. तोपर्यंत हिला पण पश्चाताप होत असतो. तर तेवढ्यात तिला वर्ल्ड चॅम्पियन कॅपाब्लांका भेटतो. तर तिला तो विचारतो काय झालं तुला. तर ती म्हणते की असं असं झालं की माझा नवरा बुद्धिबळाचा वेडा आहे, पण माझ्याकडे त्याचं लक्ष नाही. नवरा नाही, तिचा प्रियकर. तर आता कॅपाब्लांका म्हणतो अरे तुझ्यासारखी सुंदर मुलगी असताना मी सुद्धा बुद्धिबळ सोडायला तयार आहे, असं तिला म्हणतो.
तिला म्हणतो, पण तू चल तर बघूया बुद्धिबळ काय आहे. मग तिला तो घेऊन जातो तिथे. तर तिला सुद्धा आकर्षण निर्माण होतं. अरे वा, किती छान खेळ आहे असं म्हणते ती. तेवढ्यात हा तिथे येतो तिचा प्रियकर. तो म्हणतो, मी बुद्धिबळ सोडलं. तर ती म्हणते, छे आता बुद्धिबळ आपण दोघंही मिळून खेळू. आणि असा एंड होतो त्याचा. सुखांत असा त्याचा होतो. सुखांत होतो. ते बघितल्यावर मग आणि नंतर शतरंज के खिलाडी आहे, हो. नंतर क्वीन ऑफ कॅटवे आहे, असे खूप पिक्चर्स आहेत. तो मी 2-3 लेख लिहिलेत त्याच्यात, चित्रपटातील बुद्धिबळ या याच्यावर. नाही, आणि बरोबर आहे. ते नाही, अर्थात तुम्ही कोणाला- म्हणताय हे अलीकडचे झाले, म्हणजे क्वीन्स गॅम्बिट एक सिनेमा आला, बॉबी हो. फिशर यांच्यावरती एक आला, परंतु 1925 सालची गोष्ट. आणि हे वाचून आम्ही पण थरारलो होतो खरोखरच. म्हणजे अभिजितने तर दिला आहेच प्रस्तावनेमध्ये की कॅपाब्लांकाचं थेट दर्शन घडणं ही आमच्यासाठी किती भाग्यदायी गोष्ट होती. प्रत्यक्ष कॅपाब्लांका बघायला मिळाला नाही तरी सुद्धा तो तुमच्या पुस्तकाच्या निमित्ताने भेटला, ही खरोखरच खूप मोठी गोष्ट होती. एक मला इथे सांगायचं आहे की असेच मी आता बुद्धिबळाचा इतिहास वाचत असताना कास्परोवचं एक पुस्तक वाचण्यात आलं होतं. त्यात त्यांनी दिलं होतं की जगामध्ये ज्यावेळेला प्रिंटिंगची सुरुवात झाली आणि पुस्तकं छापायला लागली, त्यावेळेला तिसऱ्या क्रमांकाचं पुस्तक हे बुद्धिबळावरती छापलं गेलं होतं. म्हणजे इतका जुना इतिहास या खेळाला आहे. आणि आज देखील आम्ही आमच्या अनेक विद्यार्थ्यांना सांगत असतो, पालकांना सांगत असतो की जगातल्या सगळ्या खेळांचं साहित्य एकत्र केलं तर ते बुद्धिबळाच्या साहित्याच्या 1% फक्त भरेल एवढं साहित्य आहे. तर ह्याच्यामध्ये हे पुस्तक इतकं वैशिष्ट्यपूर्ण ठरतंय, कारण ह्या पुस्तकामध्ये कुठल्याही त्या अवघड चाली नाहीत, जे बहुतेकांना माहिती असतात. कास्परोव ही नावं कमी आहेत. सिसिलियन डिफेन्स, राय लोपेज अशा कुठल्याही क्लिष्ट ओपनिंगची नावं नाहीत. ह्या आहेत अत्यंत मनोरंजक आणि सुरस अत्यंत गोष्टी की ज्याच्यामुळे सामान्य वाचक, त्यांचे पालक, खेळाडू हे सर्वजण ह्या पुस्तकाकडे निश्चितपणे आकर्षित होऊ शकतील. आणि हा एक खूप वेगळा विषय तुम्ही याच्यामध्ये कसा काय मांडू शकलात की आज आपण बघतो की बुद्धिबळावरती अनेक लेख आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक नामांकित खेळाडू दर आठवड्याला लेख लिहित असतात. आपण बघतो की प्रवीण टिपसे देखील दर आठवड्याला लेख लिहितो, परंतु तो डावाचं विश्लेषण करत असतो की जे माझ्या मते जवळजवळ 80% लोकांच्या डोक्यावरून जात असावं, कारण त्या चाली, त्यातली संदिग्धता काही कळत नाही. पण हे पुस्तक या सगळ्याहून पूर्णपणे वेगळं आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला असे खूप वेगवेगळे लेख वाचायला मिळतील की जे या तुम्हाला खेळाची रंजक आणि अशी मनोरंजक माहिती उपलब्ध करून देतात. आणि याला कारणीभूत आहे मला वाटतं तुमची शैली. तर ह्या शैलीबाबत तुम्ही काही सांगू शकाल का की तुम्ही हे कुठून आत्मसात केले किंवा कसं घडलं? खरं सांगायचं तर मी मराठी शाळेचा विद्यार्थी होतो. 1ली ते 11वी, त्यावेळेला 11वी SSC होती आणि त्यावेळेला मराठी हा आमचा मेन सब्जेक्ट होता. त्यात सुद्धा वाचनाची आमच्या घरी सगळ्यांनाच भरपूर आवड होती. म्हणजे आत्तासुद्धा माझ्याकडे 1001 पुस्तकं आहेत, मराठी, इंग्लिश वगैरे सगळे धरून. पण त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे 1 वर्ष मी खेड्यात शाळेत शिकायला होतो माझ्या आजीकडे. आणि तिच्या तोंडी सतत म्हणी असायच्या. म्हणजे आता मी काही ऐकलं नाही, ती सांगते आणि तर ती म्हणायची, याच्या कर्नाटकात वस्तीच नाही. तर कर्नाटकात वस्ती नाही हा किती. त्यामुळे मराठी भाषेविषयी सुद्धा माझ्यात एक ते गोडवा आहे, तो माझ्या लिखाणात सुद्धा आला. कारण मला भाषा कशी वापरायची हे माझ्या आजीकडनं शिकलो मी. समतानंत अनंत हरी गद्रे हे मोठे नाटककार होते आणि 30व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर ते माझे आईचे वडील, आजोबा. तर त्यामुळे मला लिखाणाचं असं काही कधी त्रास पडला नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा लोकसत्तात एक पत्र आलं मला आणि त्या माणसाने असं विचारलं होतं की हे तुम्हीच लिहिता का? कारण का तर म्हणे एक बुद्धिबळ प्रशिक्षक इतका सराईतपणे कसा लिहू शकतो. आता सराईत हा शब्द मी जरा दचकलो, कारण हा आपण चोर बीर या संबंधी वापरतो. त्या गृहस्थांची मला कल्पना आली त्यांची. काय मी लिहिलं नाही, अहो सराईत मी आहेच पहिल्यापासून, असं काहीतरी त्यांना उत्तर दिलं. नंतर एकाने मला सरळच लिहिलं की तुमच्या लेखनावर गिरीश कुबेरांची शैली आहे. तर म्हणजे थोडक्यात गिरीश कुबेरच तुमच्या नावाने लिहितात. तर मी गिरीश कुबेरांना फोन केला, म्हटलं आत्तापर्यंत तुमचा एवढा मोठा अपमान कोणी केला होता का? तुम्ही एवढे मोठे लेखक आणि मला. तर तेही हसायला लागले. ते म्हणाले, नाही हो, याचा अर्थ तुमचे लेख चांगले होत आहेत. असे म्हणजे विविध आम्हाला लेखनाची शैली याच्यावर सुद्धा डॉक्टर अरुण गद्रे किंवा राजीव तांबे खूप लेखकांनी मला कौतुक केलं माझ्या लिखाणाचं.
त्यामुळे मला वेगळाच उत्साहही आला. हं. कारण तोपर्यंत मी फक्त आपले चेस टुर्नामेंटविषयी लिहायचो. माझे वाचक हे सगळे चेस प्लेयर असायचे. पण सामान्य लोक म्हणजे ज्यांना सामान्य नाही, असामान्यही होते त्याच्यात. पण ज्या लोकांना चेसची काही माहिती नाही त्यांनाही माझ्या लेखाने आकर्षित केलं, हे सगळ्यात मोठं मी यश मानतो. नाही, ते दिसतंच की लेखनावरती आपल्या अनेकांचा प्रभाव पडतोच. म्हणजे आपण तुम्हीच आम्हाला सवय शिकवलं होतं की वाचनाची गोडी कशी लावायची. म्हणजे आपण पु. ल. देशपांडे अगदी कोळून प्यालेलो असतो आणि आपल्याला दिवसभरात असे काही क्षण जातच नाहीत की कुठे ना कुठेतरी पुलं भेटतात आणि तीच मिश्कील शैली ह्या पुस्तकामध्ये पदोपदी जाणवते. परंतु बुद्धिबळासारख्या सर्वसामान्यांच्या मते अत्यंत किचकट आणि एक डोकं खाऊ विषयावरती मिश्कील शैलीने लिहिणं हे खरोखरच एक अवघड काम होतं. परंतु ते ज्या प्रकारे साध्य करण्यात आलंय ते पुस्तकाचं मोठं यश आहे. या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य मी वाचकांना सांगू इच्छितो, की हे पुस्तक तुम्ही कुठल्याही पानापासून उघडा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्हाला यामध्ये असं कुठेही जाणवणार नाही की आपण आधी काही वाचलं नव्हतं किंवा पुढे काही वाचायचं राहिलेलं आहे. एखादी गोष्ट वाचली तरी सुद्धा तुमच्या मनाला इतकी तरतरी येऊन जाईल आणि एक जीवनाकडे बघायचा एक दृष्टिकोन तुमचा पूर्णपणे बदलून जाईल. आणि मला असं वाटतं हा या खेळाला झालेला खूप मोठा फायदा असेल, की बुद्धिबळ खेळाविषयी लोकांची जी काही एक रूढ मतं असतात ती बदलायला या पुस्तकाची खूप मदत होणार आहे. अर्थात मला खात्री आहे की हे सगळे लेख लिहिताना तुमच्या मनात हा विचार बिलकुल नव्हताच. तुम्ही केवळ आनंदासाठी आणि तुमच्या वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही हे पुस्तक लिहित गेलत. परंतु त्यातून जी ही लेखांची निर्मिती झालेली आहे ती वाचकांना निश्चितपणे खूपच आनंद देऊन जाणार आहे. तुम्हाला या पुस्तकातला विशेष आवडलेला लेख किंवा तुम्हाला असं वाटलं की हा लेख खूप छान झालाय, असं प्रत्येक लेखकाला असतं. खरं तर दुजाभाव करणं योग्य नाही. आपल्या मुलांपैकी कोण चांगला कोण वाईट ठरवणं अवघड आहे. परंतु तरीसुद्धा तुम्हाला खास आवडलेला असा लेख म्हणून तुम्ही कुठला उल्लेख करू शकाल का? तसं सांगायचं तर म्हणजे ज्याला मला आपण असं टेक्निकली साऊंड म्हणू किंवा व्यवस्थित माहिती हां. आहे. तर मला असं वाटतं की मी एक लेख लिहिलाय ज्याच्यात जे बुद्धिबळ खेळाडू बुद्धिबळात चमकलेत आणि त्यांनी इतर ठिकाणी सुद्धा इतर क्षेत्रात सुद्धा पुढे आलेले आहेत, त्याच्यात मला एक याची कॉमेंट आवडली. म्हणून त्या कॉमेंटच्या आधारावर आपला वर्ल्ड चॅम्पियन फॉर्मर वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन, तर त्यांनी छान मल्लीनाथी केली. डॉक्टर जॉन नन म्हणून जे हो. होते, तू खेळलेला हो, आहेस हो, हो. त्यांच्याशी इंग्लंडमध्ये. तर जॉन नन हे कधीच वर्ल्ड चॅम्पियन का झाले नाहीत ते खरं म्हणजे मॅथमॅटिक्समधले फार मोठे डॉक्टरेट. वयाच्या 14व्या वर्षी त्यांना केम्ब्रिजनी स्वतःकडे बोलवून घेतलं होतं शिकण्यासाठी आणि त्यानंतर थोडेच वर्षात ते डॉक्टरेट मिळवली. इतका महान खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन का झाला नाही? तर मॅग्नस कार्लसन म्हणतो त्यामुळेच ते वर्ल्ड चॅम्पियन झाले नाहीत. कारण गणितज्ञाला प्रत्येक ह्याच्यात शोधायची, प्रत्येक किचकट शेवट मुळापर्यंत जायची सवय असते. त्यामुळे त्यांना आणि चेस इज आर्ट, सायन्स ॲज वेल एज लॉजिक, त्यामुळे त्यांना ते हे जमलं नाही. अति बुद्धिमत्ता त्यांना घातक ठरली वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून. तर त्याचा मी शेवट असा केला होता की आपण सगळे सामान्य समजणारे लोक का वर्ल्ड चॅम्पियन झालो नाही याचं कारण तेच आहे, आपली बुद्धिमत्ता अपार आहे. अफाट असावी. बरोबर आहे. तर तो लेख मला जास्त आवडला. लोकांना माहिती नसलेल्या अनेक गोष्टी मी त्याच्यात टाकल्यात. जे ग्रँडमास्टरची नावं तुम्ही ऐकलेत, पण ते इतर क्षेत्रात किती मोठे होते काही बरोबर आहे. खूपच. म्हणजे तो लेख वाचल्यावर तुम्हाला कळेल. हो, हो. नाही, कारण ह्या मला लेखांचं अजून एक वैशिष्ट्य असं जाणवलं, की सर्वसामान्य आपण वाचक जसे म्हणतो, त्याचबरोबर अनेक खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू, निष्णात खेळाडू, आता अभिजित असेल किंवा अनेक खेळाडू ज्यांनी हे लेख वाचलेले आहेत, त्यापैकी कोणालाही ह्या पुस्तकातल्या लेखांवरच्या कुठल्याही वाक्यावरती कधीही आक्षेप घ्यावा असं कधीही वाटलं नाही. सगळ्यांनी ह्या पुस्तकाचा, या लेखाचा अगदी मनापासून आनंदच घेतलेला आहे. आणि हे मला वाटतं अगदी निष्कलंक आपण म्हणू शकतो, की पुस्तकाचं यश असं असू शकतं, की सगळ्यांनाच भरभरून आनंद देणारं असं हे पुस्तक आहे, असं मला वाटतंय. पण आता हे पुस्तक इथे आपण संपवतोय नाही असं नाही, परंतु मला खात्री आहे की या पुस्तकाचा भाग 2, भाग 3 यायला हरकत नाही. कारण हे केवळ तुम्ही तुमच्या अनुभवातनं लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि आत्ताच तुम्ही उल्लेख केला की तुमच्या परदेशी अनेक झालेले आहेत खेळाडूंना घेऊन आपण देखील बरोबर गेलेलो होतो आणि आपल्याला खात्री आहे की तिथले अनेक प्रसंग असे रोचक आणि मनोरंजक असतात की ज्याच्यातून हास्य निर्मिती होते, शिकायलाही मिळतं. तर आमची अशी निश्चित आपल्याला विनंती राहील की आपण या संदर्भात काही विचार केला आहे का, की गोष्टी 64 घरांच्या भाग 2 लवकरच काही करावं? आता नुकतंच हे पुस्तक येत आहे, त्याला वाचकांचा प्रतिसाद कसा मिळतो बघूया आपण. आणि त्यानंतर मग काय लेखकाला तर का मी आता मला सोपी आयडिया समजली आहे की एक लेख लिहायचा आणि विसरून जायचा. कमिटमेंट काही नाही.
आणि त्या लेखांचा संग्रह करायचं काम राजहंस करेलच. त्यामुळे आपल्याला काही करायचं नाही त्याच्यात. जर मी कादंबरी लिहायला घेतली तर त्याच्यात प्रॉब्लेम असतात की तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत अनेक वर्ष महिने काहीतरी करून त्याच्यात कमिटमेंट लागते. इथे तसं काही नाही. त्यामुळे बघूया आता वेळ मिळाला तर जर कोणी ठरवलं बघूया आपण ते करूया. आणि अजून एक मुद्दा म्हणजे ह्या पुस्तकामध्ये संपूर्णपणे सकारात्मकता भरून राहिलेली मला दिसते. म्हणजे कुठल्याही लेखाचा शेवट असेल, मध्य असेल, की ज्याच्यामध्ये असं कुठल्याही खेळाडूला हिरमुसलेपणा येईल किंवा वाईट वाटेल किंवा त्याला असं वाटेल की हा खेळ खेळूच नये, असे कुठलेही उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहेत. म्हणजे प्रत्येक लेखाचा शेवट मी म्हटलं असं मिश्किल शैलीत असेल, गोडच असेल आणि ही कला आपण खूप चांगली साध्य केली ह्याच्यामुळे. पण हे असं काही करायचं, असं काही तुमच्या डोक्यात होतं का ते होतच गेलं? नाही, नाही. मी आपलं मनात आलं एखादा विषय ठरवायचो ते लेख लिहित गेलो. कारण आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे आपल्याला, वाचन आहे आपलं भरपूर. त्यामुळे जे मनात येईल ते मी लिहित गेलो. म्हणजे साधारणतः मला असं कधीही झालं नाही की आता अर्धा लेख लिहिलाय, उरलेला अर्धा काय लिहायचं. सुरुवातीला मला त्यांनी सांगितलं होतं कुबेरांनी की 1000 शब्दात लिहा. जर तुम्ही पाहिलं तर पहिले 2-3 लेख 1000 शब्दांचे आहेत. पण त्यानंतर त्यांनी माझी शब्द मर्यादा मर्यादा 1200 केली, त्यानंतर 1500 केली. हं. म्हणजे त्यावरून माझ्या लक्षात आलं की याचा अर्थ मलाच नाही तर संपादक मंडळींना पण आवडतात ते लेख. कारण वाचकांना आवडत असावेत. अर्थात त्याचं वाचकांनी. आणि मला खूप पत्र आली, माझी हो. ओळखी झाल्या लोकांशी बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची ओळखी झाल्या. हो, हो, हो. मला ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतल्या मराठी लोकांनी हे केलं. एका गुजराती बाई आहेत, तर जोशी आडनावाच्या, डॉक्टर जोशी, त्या 80 वर्षाच्या आहेत. त्यांनी तर माझा लेख शेवटचा संपला आणि नंतर जानेवारीतला पहिल्या रविवारी उघडला पेपर तर नाही त्याच्यात माझा लेख, कारण त्यांचे मिस्टर मराठी आहेत. हो. तर ते त्यांना ट्रान्सलेट करून का गुगल ट्रान्सलेट करून द्यायचं माहीत नाही. त्यांनी लोकसत्ताला एक खरमरीत पत्र लिहिलं की असं तुम्ही मध्येच कसे लोक थांबवता. बहुधा त्यांचा असा गैरसमज झाला की कुबेरांचं आणि माझं भांडण झालं आणि त्यामुळे त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. म्हणजे इतक्या लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. त्यांना आणखी हवं होतं. हं. पण जसं एकदा विश्वनाथ म्हणाला होता, विश्वनाथ आनंद नव्हे, गुंडप्पा. जी.आर. विश्वनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, की ज्या वेळेला लोक तुमचं कौतुक करत असतात तेव्हाच तुम्ही थांबलेलं बरं असतं. अशा रीतीने मी 1 वर्षाबद्दल संतुष्ट आहे. हं, हं, हं. नाही, बरोबर आहे. या पुस्तकातून निश्चितपणे अनेकांना असं वाटेल की याच्यातून काहीतरी मार्गदर्शन आहे, प्रशिक्षण मिळू शकेल, बोध तर नक्कीच मिळू शकतोय. परंतु तुम्ही म्हटलात तसं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमिटमेंट नाही. अमुक करा, तमुक करा, असे कुठल्याही प्रकारची बंधनं देखील ह्या पुस्तकामध्ये कुठल्याही खेळाडूवरती आलेली नाहीयेत. आणि अजून एक गोष्ट मला वाचकांना सांगायची आहे की अनेक असे खेळाडू की जे आज मी कॉर्चनॉय आणि केरेसबद्दल बोलतोय, जो तुम्ही लेख लिहिलात त्याची खरंच खूप कौतुक करावं तसं कमी आहे. कारण हे 2 खेळाडू खरोखरच विश्वविजेते होऊ शकले नाहीत. त्यांच्यात अफाट गुणवत्ता असून देखील. म्हणजे जॉन ननचं हे वाक्य आपण विनोद म्हणून जरी बाजूला ठेवला, तरी कॉर्चनॉय आणि केरेस यांनी सगळ्याच विश्वविजेत्यांना अनेकदा हरवलेलं आहे. परंतु ते विश्वविजेते मात्र होऊ शकले नाहीत. परंतु तुम्ही त्यांच्या देखील खेळाचं वर्णन करून त्यांना लोकांसमोर आणलत, ही खूप चांगली गोष्ट या निमित्ताने झाली, की अनेक नवीन खेळाडूंना ह्या खेळाडूंचे खेळ बघायला हवेत. हे त्यातून निश्चितपणे कळू शकेल. ठीक आहे. दुसरं एक मला बोलायचं होतं की विश्वविजेता अनातोली कार्पोव हा KGBचा गुप्तहेर होता. हो, हो. असा मी लेख लिहिल्यावर तर मला अनेक खेळाडूंचे फोन आले की हा काय प्रकार आहे, आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला. आणि गंमत म्हणजे माझा आणि कार्पोचा एक फोटो आहे, आम्ही चायनात हो, जुना भेटलो फोटो. असताना. पण तो मी टाकला नाही कारण त्याचे एवढा चांगल्या दर्जाचा नव्हता, कारण तो आपल्या साध्या कॅमेरावर काढलेला होता. पण तो कार्पो भेटला होता, इतका छान हसून बोलून होता तो. पण हाच माणूस एवढा पाषाण हृदयी गुप्तहेर असेल KGBचा, हे त्यावेळेला मला माहीत नव्हतं. आणि ती गोष्ट खरी आहे की खोटी माहीत नाही, पण अनेक KGBच्या लोकांनी पण सांगितलं तो आमच्या पेरोलवर होता. हो. त्यावर नाही, ही माहिती खरोखरच अद्भुतच आहे. म्हणजे अनेक खेळाडूंना मला वाटतं अभिजितनी पण प्रस्तावनेत त्याचा हो, उल्लेख केला हो, की हो. त्याला देखील ही माहिती नवीन होती की कार्पोव हा KGBचा गुप्तहेर असते. ही खरोखरच वेगळीच माहिती या निमित्ताने मिळाली. बरोबर आहे. आज पोलगार भगिनींविषयी आपण सगळेच जाणून आहोत की बुद्धिबळातला एक चमत्कार, महिला बुद्धिबळ क्षेत्रात त्यांनी जो दबदबा निर्माण केला, किंबहुना क्रांतीच निर्माण केली. विशेषतः जुडिथ पोलगारच्या
अभूतपूर्व पराक्रमामुळे, की जिने गॅरी कास्पारोव्हाला देखील पराभूत करायचा पराक्रम केला. तर त्यांच्यावरचा देखील लेख हा असाच खूप माहितीपूर्ण आहे आणि पालकांना मार्गदर्शन खूप करणारा आहे. आणि मला खात्री आहे, की हे पुस्तकातले लेख वाचून अनेक पालकांनी, अनेक म्हणजे शेकडो पालकांनी तुमच्याशी संपर्क जरूर केला असेल, की तुम्ही आम्हाला जरूर प्रशिक्षण द्या किंवा कसं. तर तुम्ही ह्या सगळ्यांना तुम्ही कसं काय हाताळलंत? नाही, मी लोकांना बुद्धिबळाकडे आकृष्ट करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मी जरी कोचिंग आता कमी केलं, जवळजवळ शून्यच केलेलं असलं, तरी मी त्यांना दरवेळेला पत्र आलं की त्यांना विचारायचो, तुम्ही कुठे राहता, आणि त्या भागातला एक चांगला प्रशिक्षक मी त्यांना द्यायचो. अशा रीतीने ते चेसपासून दूर जाऊ नयेत आणि त्यांना बुद्धिबळाचे त्यांच्या इतर आयुष्यात पण फायदे मिळावेत, यासाठी मी प्रयत्नशील होतो. आता माझे स्वतःचे अनेक स्टुडंट्स अनेक कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डवर आहेत. ते अमेरिकेत आहेत. ते स्वतःहून MBA करून इथल्या IIT मधून वगैरे जाऊन तिकडे शिकलेले आहेत. त्यांना बुद्धिबळाचा नक्कीच फायदा झाला त्यांना, असं मला वाटतं. हो, 5-10 खेळाडूंना तर मलाच माहिती आहे, की तुम्ही माझ्याकडे त्यांना वळवलं होतं, की तुम्ही प्रशिक्षण यांच्याकडनं घेऊ शकता असं यांच्याकडून सांगून. घेऊ शकता. नाही, हे निश्चितच आहे, की अनेक मोठा एक वर्ग समाजातला बुद्धिबळ खेळाकडे आकृष्ट निश्चितचपणे या लेखांमुळे झाला, यात काही वादच नाही. एक निष्णात बुद्धिबळ खेळाडू तुम्ही आहात. अनेक वर्ष तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे विजेते देखील होतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील खेळलेला आहात. पण ह्या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारे बुद्धिबळ ह्या डावाची क्लिष्ट, ज्याला आपण टेक्निकल असं वर्णन करायचं तुम्ही टाळलेलं आहे, कसोशीने टाळलेलं आहे. ते जाणीवपूर्वक केलं का प्रयत्नपूर्वक केलं? कसं केलं? नाही, याचं कारण मला पालकांनी बुद्धिबळ खेळाकडे वळावं असं वाटत होतं, म्हणून मी केलं. साधारणतः काय असतं, एखादा बुद्धिबळाचा डायग्राम दिला आणि त्याच्या खाली E4 D5 केलं की तो माणूस असतो तो पान उलटतो बरोबर. की अरे बापरे, हे काहीतरी गहन आहे. म्हणून मी ते एक म्हणजे अवॉइड केलं. एक म्हणजे पोल्गारांवरचा लेख खूप छान आहे, म्हणजे माझ्या आवडत्या लेखांपैकी एक होईल, की त्या माणसानी आणि त्याच्या बायकोनी, क्लारा आणि क्लारा आणि- लाझलो, दोघांनी त्यांच्या सरकारविरुद्ध जाऊन आपल्या मुलांना शिकवलं चेस. म्हणजे हे फारच मोठं कार्य होतं. त्यांच्या घरी पोलीस पाठवून त्यांना अटक करण्यात आली होती, कारण हे आपल्या मुलींना शाळेत पाठवत नाहीत म्हणून. बरोबर पण आहे. त्यांनी शेवटी त्या सत्तेला, त्यावेळेला कम्युनिस्ट सत्ता होती, त्यांना वळवलं, त्यांना पटवून दिलं की या खेळामुळे माझ्या मुलींचा खरोखरच बौद्धिक विकास होतोय. आणि त्यांना नंतर दुसऱ्या एका टुर्नामेंटला त्यांना नेलं होतं त्यांनी, आणि त्या टुर्नामेंटचा उल्लेख पण आहे, 24 तास सतत चेस खेळायचं अशी एक स्पर्धा होती जर्मनीत, डॉर्टमंडला होती. तर तिथे हंगेरीतल्या बुडापेस्टहून जायचं म्हणजे त्यांना जवळ विमानासाठी पैसे नव्हते. मग ते ओव्हरनाईट 24 तासाचा प्रवास करून गेले. तिथे जाऊन लागोपाठ 24 बुद्धिबळ तास खेळलंय. त्या मुली चेस खेळल्या आणि त्यात सुझन पोल्गार जिंकली. हो. आणि जुडीत त्यावेळेला अगदी 9 वर्षाची होती, 8-9 वर्षाची होती. तर तिने पण 3रा-4था बक्षिसाचा पराक्रम केला. आणि त्याच्यात अनेक इंटरनॅशनल प्लेयर्स खेळत असतानाही तर त्यांना सरकारने लहान मुलांवर अत्याचार करतात हे आईवडील, हो. असं म्हणून त्यांच्यावर केस करायचा ट्राय केला. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा आनंद घेता त्याच वेळेला त्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त प्रगती करू शकता. माझ्या मुलींना जर आनंद मिळत नसता तर त्या प्रगती कशा करत असल्या? किंवा मारून मुटकून जर मीच माझ्या मुलाला सांगितलं असतं तुला चोपून काढतो, जर जिंकला नाहीस, त्याला कसं जिंकता येईल? त्याला त्यासाठी मेहनत घ्यायला लागली, आनंद घ्यायला लागेल. असं करूनच त्यांनी केलं. आणि शेवटी आणि एक नाही तर 3ही मुलींना त्यांनी त्याच्यातनं ग्रँडमास्टर बनवलं. 2 जणी तर पुरुषांच्या ग्रँडमास्टर आहेत आणि सोफिया वुमेन ग्रँडमास्टर आहे. आणि त्या तिघींच्या टीमनी त्यावेळेला सोव्हिएट युनियनला पहिल्यांदा धूळ चारली आणि त्यांना गोल्ड मेडल मिळालं हंगेरियन टीमला. तेव्हा हंगेरी राज्यकर्त्यांना जाग आली की अरेच्छा,
ह्या चांगल्या खेळतात आणि आपल्या देशाला काहीतरी मिळवून देत आहेत. मिळवून देत आहेत. आणि मग तिथे हंगेरीत बुद्धिबळाचं वार आलं. बरोबर आहे. नाही, जिद्दीची खूपच कहाणी आहे, उत्कंठा वर्गत आहे. आणि निश्चितपणे ह्या लेखामुळे माझ्या देखील अनेक विद्यार्थ्यांनी माझी संपर्क केला होता, की ते पोलगारांवरचं जे पुस्तक आहे ब्रेक थ्रू, तर ते पुस्तक देखील माझ्याकडे आहे. मग ते वाचायला अनेक जण प्रवृत्त झाले, की त्या लेखामुळे लोकांना वाटलं, की खरोखरच हे बुद्धिबळ खेळामुळे कसं करता येईल, काय करता येईल. एक बुद्धिबळाची प्रशिक्षणाची एक वेगळी पद्धतच लाजो पोलगारांनी आपल्यासमोर ठेवली होती. तुम्ही स्वतः प्रशिक्षक म्हणून देखील अनेक वर्ष खूप उत्तम काम केलेलं आहे. तर हे लेख तुमच्या डोक्यात कायम असणार आहेत. तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, आम्ही तर या गोष्टी अनेकदा ऐकलेल्या आहेत तुमच्याकडून, तर ह्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सांगताना त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला असेल? तुम्हाला काय अंदाज? आता गंमत म्हणजे कोणालाही मारून मुटकून तुम्हाला चॅम्पियन करता येत नाही. तुम्हाला त्यासाठी त्याला अशा प्रकारे ट्रेन करायला लागतं. आता उदाहरणार्थ गंमत सांगतो, की तू नॅशनल ज्युनियर चॅम्पियन झालास ज्या वेळेला, त्यावेळेला तुझ्याबरोबरचे जे होते सर्वानंद वगैरे, त्यांना हरवूनच तुला व्हायला लागलं होतं. आणि त्यावेळेला मी तुमच्या बरोबर असायचो प्रशिक्षक म्हणून. तर त्यावेळेला काय व्हायचं, की तुम्ही गेम हरलात, कित्येक वेळा चांगला खेळून सुद्धा डाव केला, घोडचूक हो. केली, की एका सामान्य माणसाप्रमाणे मला सुद्धा असं वाटायचं की याला 2 कानाखाली ठेवून द्याव्यात. पण एक प्रशिक्षक म्हणून आणि विचार करणारा माणूस म्हणून माझ्या एक लक्षात होतं, की या वेळेला या मुलाला, तो हरलेला आहे त्यामुळे त्याची पण मनस्थिती वाईट आहे. त्याला त्या क्षणी प्रेमाची गरज आहे, त्याची चूक प्रेमाने समजून द्यायची गरज आहे, तर तो पुढल्या राऊंडला ती चांगला खेळू शकेल. तर या गोष्टी प्रशिक्षक असल्यामुळे मला कळत होत्या आणि त्या या पुस्तकात मी आणलेल्या आहेत. 1-2 ठिकाणी मी म्हटलेलं आहे, की तुम्ही पालकांनी कसं वागावं हो, हो. आपल्या पाल्याशी. ते म्हणजे एका पालकांनी छान प्रतिक्रिया दिली होती, की माझा मुलगा बुद्धिबळ खेळत नाही, तो काहीतरी टेनिस खेळतो, पण मला खूप फायदा झाला. त्याच्या मनाचं काय चालतं, त्याच्या चालतं. मनात हरल्यावर मी कसा वागतो आणि कसं वागायला पाहिजे, यासाठी मानसशास्त्र म्हणून मला खूप उपयोग झाला. हो, कारण अनेकांचा असा समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा होऊ शकतो, की हे पुस्तक म्हणजे बुद्धिबळाविषयी प्रशिक्षण देणारं पुस्तक आहे की काय? म्हणून ते मी सुरुवातीलाच नमूद केलं, की यामध्ये बुद्धिबळाचं प्रशिक्षण देणारं असं काही नाहीये. परंतु तुम्ही आत्ता म्हटलात बरोबर तसं, की खेळाडूची मानसिकता कशी असावी किंवा एक खेळाडू म्हणून त्याची मानसिकता कशी असावी आणि त्याला त्याच्या आई-वडिलांनी कसा पाठिंबा द्यावा, याविषयीचं उत्तम विवेचन या पुस्तकामध्ये आहे. तर ह्या संदर्भातला असा एखादा लेख तुम्ही नमूद करू शकाल का, की जो पालकांनी आवर्जून वाचला पाहिजे? एक तर हे मानसिक विकासासाठी हा लेख सगळ्यांनी वाचला पाहिजे. त्याच्या संबंधी मी सांगतो, की डॉक्टर पीटर डोवन म्हणून जो कॅनेडियन माणूस होता, तो सिडनी युनिव्हर्सिटीसाठी त्यांनी एक डॉक्टरेटचा थिसिस लिहिला. त्याचं नाव होतं ॲक्च्युली चेस ॲज अ टूल फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हो. आणि त्याच्यात त्यांनी सगळं मी माझ्या लेखात लिहिलेलं आहे, की बुद्धिबळाचे काय काय फायदे होतात. आणि त्यांनी त्याचे एक लिहित गेला तो. आणि त्यांनी त्या थिसिसनंतर अनेक देशांमध्ये लोकांना कळलं, की बुद्धिबळ हा नुसता एक खूप म्हणजे माझ्या लहानपणी म्हणजे 60 वर्षापूर्वी असं समजलं जायचं, की हा एक म्हाताऱ्यांचा, रिटायर्ड लोकांचा खेळ आहे, वेळ फुकट जातो इत्यादी, इत्यादी. इत्यादी इत्यादी त्याच्याविषयी गैरसमज होते. एका माणसानं तर मला विचारलं होतं, महाभारतात तर हा जुगार समजला जायचा. मी त्यांना म्हटलं, हो, हा द्यूत नाही, द्यूत तो ना. द्यूत होता, हा बुद्धिबळ आहे. हो. म्हणजे एवढे लोकांचे गैरसमज होते. तर त्यामुळेच आता जे काही होतं या क्षेत्रामध्ये, बुद्धिबळ क्षेत्रामध्ये, ते मी पुढे आणायचा खूप प्रयत्न केला. बरोबर आहे. नाही, त्या दृष्टीने पण हे पुस्तक एक मापदंड आपण समजू शकतो, की आपल्याला आठवत असेल, की नारा वडनप जे सुरुवातीला किंवा सोमनाथ समळ यांची जी पुस्तकं असायची, बुद्धिबळाचा ओनामा किंवा पटावरचे युद्ध, की ज्याच्यामध्ये बुद्धिबळ कसं खेळावं, अगदी म्हणजे पट कसा लावावा, याची प्राथमिक माहिती दिलेली असायची. आणि आज हे पुस्तक जे आपल्या समोर येणार आहे, याच्यामध्ये एक बुद्धिबळ खेळाडू कसा घडवावा किंवा एक बुद्धिबळ खेळाडू कसा असायला हवा, याचं शास्त्रशुद्ध विवेचन या पुस्तकामध्ये आहे. ही मला असं वाटतं खूप मोठी प्रगती ह्या खेळाच्या निमित्ताने झालेली आहे. आज एक लेखक म्हणून तर सोडा, परंतु प्रशिक्षक म्हणून तुम्हाला असं काय सांगता येईल, की आज आपल्या देशाच्या प्रगतीबाबत किंवा त्या अजून खाली जायचं तर आपल्या महाराष्ट्राची प्रगती याबाबत तुम्ही आज इतकी वर्ष खेळामध्ये आहात, तर या लेखांच्या निमित्ताने तुम्ही आढावा घेतला असेल तर तुम्ही काही सांगू शकाल का? गंमत म्हणून सांगतो, जो पहिलाच लेख आहे या पुस्तकातला,
त्यात शेवट मी असा केलेला आहे की तामिळनाडू किंवा ओरिसा किंवा आंध्र प्रदेश ह्यांनी बुद्धिबळ खेळाडूंना किती मदत केली आहे, किंबहुना सगळ्या खेळाडूंना कशी मदत केली आहे. आणि आपल्या GDP किंवा एकूण बजेट बघितलं तर आपल्यापेक्षा ते फार मागासलेले आहेत महाराष्ट्रापेक्षा. पण आपल्या राज्यकर्त्यांना अजूनही कळत नाही की तुम्ही बुद्धिबळ खेळाडूंना नव्हे तर इतर खेळाडूंनाही थोडेफार पैसे दिलेत तर त्याचा इम्पॅक्ट सगळ्या जनतेवर होतो की तुमचे 2-4 दुष्कृत्य सुद्धा खपून जातील. कारण एखाद्या, आता तुम्हाला गंमत सांगतो, उदाहरण म्हणजे द्यायचं तर, ज्या वेळेला प्रज्ञानंद, त्याचं नाव ॲक्च्युली प्रज्ञानंद ते करतात पण प्रज्ञानंद असं संस्कृतमध्ये असलं पाहिजे. तर प्रज्ञानंद, मी हाच शब्द वापरला संपूर्ण लेखात. तर प्रज्ञानंद ज्या वेळेला जिंकून आला, तिकडे जिंकून नाही, आपला सेकंड आला, पण कार्लसनशी तो हरला, पण तो वर्ल्ड कपहून याच्यासाठी कॅन्डिडेटसाठी सिलेक्ट झाला. दुसरी तो आला, एअरपोर्टला उतरला तेव्हा तिथे ढोल ताशे सगळे हजर होते. तिथनं त्याला मिरवणुकीने चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये नेलं. तिथे चीफ मिनिस्टर स्टॅलिन यांनी त्याला ताबडतोब एक मोठा चेक दिला आणि तो तिथनं घरी गेला. आता त्याच वेळेला त्यानंतरच्या महिन्यात विदित गुजराथी, जगातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट, ऑलिम्पियाड नाही, इंडिव्हिज्युअल टुर्नामेंट आयल ऑफ मॅनला होते. तर तिथे जो पहिला येईल तो कॅन्डिडेट्सला जातो. तिथे 105 ग्रँडमास्टर खेळत होते, त्याच्यात विदित गुजराथी पहिला आला आणि त्याची कॅन्डिडेटला निवड झाली. थोडक्यात काय, इकडे प्रज्ञानंद कॅन्डिडेटला निवडला गेला, इथे विदित निवडला गेला. विदित मुंबईच्या एअरपोर्टला उतरला, त्याला घ्यायला कोणी नव्हतं, त्याचे आईवडील होते. मी जेव्हा महाराष्ट्राचा चेअरमन होतो त्यावेळेला मी ते करायचो की मी स्वतः त्या पालकांना कॉन्टॅक्ट करायचो. जर कोणी खेळून चांगलं काही मिळून आला तर मी स्वतः हारतुरे घेऊन जायचो एअरपोर्टला. इथे कोणीही नव्हतं. तो बिचारा नाशिकला गेला. लोकांनी एक छोटी बातमी वाचली की विदित असा असा सिलेक्ट झाला, तो एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला जिंकला. जर न्यू इंचेस बघितलं त्याच्या कव्हरवर त्याचा फोटो येईल, पण न्यू इंचेस किती लोकांना कळतं. तामिळनाडूने काय केलेलं आहे हे सांगतो तुम्हाला. तामिळनाडूने प्रत्येक असोसिएशनला एक माणूस दिलेला आहे, गव्हर्नमेंटला, जो लिएसन ऑफिसर म्हणतात. जर तुमच्याकडे काही खास झालं तुम्ही त्याला सांगितलं की तो चीफ मिनिस्टरपर्यंत पोचवतो. मग ते डिसाईड करतात की किती मोठी याची योग्यता आहे. म्हणजे कोणतरी जिंकून आलाय आपला दिल्लीला जाऊन एक टुर्नामेंट, तर तसं नाही, ते डिसाईड करतात. आणि मग त्या खेळांना चीफ मिनिस्टर त्यांचा स्वतः 2 मिनिटं द्यायला लागतात फोटोपुरती. पण खेळाडूला केवढं मोठं प्रोत्साहन, खेळाडूला प्रोत्साहन मिळतं, त्याला स्पॉन्सरशिप मिळायला सुरुवात होते की अरे हा खरोखरच मोठा आहे. जर तुम्हीच मग आपल्या खेळाडूला मान दिला नाहीत तर मग कसं होणार. त्यामुळे विदित मागे पडला, अजून त्याला अर्जुन अवॉर्ड नाही मिळालेला. ती खूपच खरं वाटतं. म्हणजे मी एका महाराष्ट्र टाइम्सच्या का लोकसत्तात कुठल्या तरी लेखात लिहिलं होतं की याला खेलरत्न मिळालं पाहिजे. तो कॅप्टन असताना आपल्या ऑनलाईन ऑलिम्पियाड आपली भारताची टीम जिंकली होती, तरी पण त्याला दिलं नाही. आणि यावर्षी तर तो प्रत्यक्ष संघात होता सुवर्ण पदक विजेत्या. तरी पण ते म्हणजे थोडक्यात आपल्याला पण एक बदल झालेला आहे. नुकताच दिव्या आणि विदित दोघांना 1-1 कोटी अनाऊन्स झालेले आहेत आपल्या महाराष्ट्र सरकारकडून. म्हणजे थोडा तरी फरक झालेला आहे, कुठेतरी फरक झालेला आहे. नाही, निश्चितपणे. पुस्तकाचा पॉडकास्टचा समारोप करताना मी असं म्हणून सांगू इच्छितो की कुठे प्यादे कुठे वजीर, कुठे राजा आणि कुठे हत्ती. हे पाहणारी मिश्किल आणि अभ्यासू दृष्टी, असा नामांकित खेळाडू, असा द्रोणाचार्य गुरु सांगतो आपल्या सर्वांना 64 घरांच्या गोष्टी. 64 घरांच्या गोष्टी या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड स्क्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.